गाव तालुक्यामध्ये आणि कवटेमंका तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या एबी फॉर्मवरतीच आमच्या पक्षाच्या सर्व सदस्यांनी आणि उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। आता समोरचे जे अर्ज आहेत अशी चर्चा झाली होती की तुतारी आणि घड्याळ एकत्र होत आहेत तर उद्या भविष्यामध्ये अडचण होईल अशा पद्धतीच्या वावड्या उठवल्या गेल्या। पण सर्वानुमते कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, कारण विधानसभेला तुतारी विरुद्ध घड्याळ असं या मतदारसंघामधलं समीकरण होतं आणि कार्यकर्त्यांचं सर्वांचं मत असं होतं, पार्लमेंटरी कमिटीचं आमचं मत असं होतं की लोकांच्या मध्ये आपल्याविषयी गैरविश्वास निर्माण होऊ शकतो आणि त्या भावना लोकांच्या आम्ही आमच्या नेतृत्वाला कळवल्या आणि नेतृत्वानं आम्हाला तुतारी चिन्ह घेऊन लढवण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि ते स्वातंत्र्याचं पालन त्यांनी जे स्वातंत्र्य आम्ही दिलेलं आहे या संधीचं सोनं आम्ही निश्चितपणे करू आणि जास्तीत जास्त तुतारीचे उमेदवार आम्ही निवडून आणू। आता सध्याच्या परिस्थितीला समोरच्या पार्टी करून नगरपालिका लढवत असताना त्यांनी घड्याळ चिन्ह स्वीकारलं नाही, पण सत्ताधारी पक्षासोबत आपण गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं। त्यामुळे कदाचित आत्ता जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे अर्ज भरताना त्यांनी विकास आघाडीच्या नावाने देखील अर्ज भरलेले आहेत, घड्याळाच्या नावाने सुद्धा तेच अर्ज भरलेले आहेत, अपक्ष सुद्धा तेच अर्ज भरलेले आहेत आणि यातून वेगळं काही समीकरण त्यांना साधू वाटतं याची कल्पना आम्हाला नाही। पण या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं लोकांपर्यंत जात असताना कुणाची तरी रेष बारकी करून नाही, आपली रेष मोठी करून आपण लोकांपर्यंत जायचं आणि निवडणूक जिंकायची असं आम्ही सर्वांनी निश्चित केलेलं आहे। यामध्ये ठेवलाच आहे विश्वास तर पूर्ण ठेवून बघा। खरं तर विधानसभेला अनेक कामांच्या अपेक्षा काम करायचं असेल तर आमदार म्हणजे ग्रामीण भागात एक म्हण आहे की वाढपी आपला असला पाहिजे। आज ज्यावेळेस मतदारसंघामध्ये काम सक्षमपणे करायचं असेल, ज्या विश्वासाने विधानसभेला तुम्ही मला निवडून दिलं आहे, खरं तर अधिक प्रभावीपणाने काम करायचं असेल तर जसं मला निवडून दिलेलं आहे तसं आपल्या विचारांचा जिल्हा परिषदेचा सदस्य पाहिजे, आपल्या विचारांचा पंचायत समितीचा सदस्य पाहिजे आणि आपल्या विचाराचा सरपंचसुद्धा पाहिजे। तर ज्यावेळेस हे सगळे घटक आपल्याबरोबर असतील त्यावेळेस आपण अधिक प्रभावीपणाने काम करू शकू असं आम्हाला सर्वांना वाटतंय आणि त्यामुळेच तुम्ही विधानसभेला विश्वास ठेवला असेल तर अधिक प्रभावीपणाने काम करायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबरचे सहकारीसुद्धा सक्षम निवडून द्यावेत यासाठी ठेवलाच आहे विश्वास तर पूर्ण ठेवून बघा। महाविकास आघाडी म्हणून पक्षांबरोबर त्या संदर्भामध्ये चर्चा झाली। अनेक ठिकाणी ज्येष्ठ नेते आज पक्षातून उभे आहेत, अनेक ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून मित्रपक्षांचे अर्ज आहेत, त्या संदर्भात अद्याप चर्चा चालू आहेत। आम्ही काही ठिकाणी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय। 27 तारखेपर्यंत त्यावरती मार्ग निघाला तर योग्य पद्धतीचा निर्णय आपण घेऊ। पण आत्ता जे एबी फॉर्म दिलेले आहेत, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाचा उमेदवार हा तयारीला लागलेला आहे अशा पद्धतीची स्थिती सध्याच्या घडीला आहे। किती लोकांना दिले जातात? एकूण तासगाव तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद सदस्य आणि 12 पंचायत समिती सदस्य आणि कवटेमंका तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद सदस्य व 8 पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे 4 आणि पंचायत समितीचे 8 अशा एकूण 10 झेडपी सदस्यांना आपण पक्षाचे एबी फॉर्म दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।